इस्रायल इराण युद्ध चिघळलं. अमेरिकेकडनं इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ला. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः दिली हल्ल्याची माहिती. 2 तळांवर अणुबॉम्ब किंवा अणुऊर्जेसाठी युरेनियमचं संशोधन. इस्फहानच्या आण्विक तळांवर होता युरेनियमचा साठा. इराणच्या खोलवरच्या तळांवर हल्ले करण्यास इस्रायल असमर्थ. इस्रायलने मदत मागितल्यावर अमेरिकेचे हल्ले. इराणवर हल्ल्यांसाठी अमेरिकेकडनं B-2 स्टील्थ बॉम्बरचा वापर. B-2ची 18,000 किलो शस्त्रास्त्र वाहून नेण्याची क्षमता. 61 मीटरपर्यंत खोल जाऊन मारा करण्याची ताकद. B-2 बॉम्बर विमानांचा बॉम्बसह 44 तास प्रवास. 18,000 किलोमीटर अंतर पार करून फोर्डोचा आण्विक तळ उद्ध्वस्त. अमेरिकेच्या हल्ल्याचा खर्च $2.1 अब्ज असल्याची माहिती. नतांज आणि इस्फहानच्या तळांवर 30 टॉमहॉक क्षेपणास्त्राने हल्ला. अमेरिकेने अणुप्रकल्पांवर हल्ला केला तरी रेडिएशनचा धोका नाही. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने दिली माहिती. इराणमधल्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून IAEAची माहिती. अमेरिकेच्या हल्ल्यापूर्वीच इराणने युरेनियम अन्यत्र हलवलं. फोर्डो अणु प्रकल्पाजवळ उभ्या असलेल्या ट्रकचे फोटो व्हायरल. फोर्डो हल्ल्यानंतर रेडिएशन झालं नसल्याची IAEAची माहिती. अमेरिकेचे इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ले. फोर्डो आण्विक तळावर हल्ला झाल्यावर पहिला व्हिडिओ समोर. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर दाहकता दाखवणारी दृश्य समोर. इराणवर हल्ला करण्याचा ट्रम्प यांनी 2 दिवसापूर्वीच दिला होता इशारा. ट्रम्प यांनी सुट्टी अर्धवट सोडून घेतली तातडीची बैठक. बैठकीत इराणवर हल्ला करण्याचा ट्रम्प यांचा निर्णय. इराणमधल्या अणुस्थळांवरील हल्ल्याच्या परिणामांसाठी अमेरिका पूर्णपणे जबाबदार. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचं वक्तव्य. धोकादायक राजवटी विरोधात ट्रम्प यांच्या कारवाईची इतिहासात नोंद होईल. इस्रायलच्या पंतप्रधानांकडून डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक. अमेरिकेला खरंच तोड नाही म्हणत हल्ल्यानंतर नेतन्याहू आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा. नेतन्याहूंकडून ट्रम्प यांचं कौतुक. इस्रायल इराण युद्धात 10व्या दिवशी अमेरिकेची उडी. इराणचा फोर्डो आण्विक तळ पूर्णपणे उद्ध्वस्त. त्यानंतर नेतन्याहू आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा. पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्रपतींची फोनवरून चर्चा. इस्रायल इराण युद्धासंदर्भातल्या सद्यस्थितीचा घेतला आढावा. शांतता प्रस्थापित करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. इराण अणुबॉम्ब निर्मितीच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. त्यामुळे अमेरिकेने B-2 स्टील अस्त्रांचा वापर केला. यामुळे इराणचा अणुबॉम्ब निर्मितीचा कार्यक्रम संपला नाही. कर्नल अभय पटवर्धन यांची प्रतिक्रिया. अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्याचा पाकिस्तानकडून निषेध. मध्य आशियातला तणाव वाढण्याची पाकिस्तानला चिंता. संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरनुसार इराणला प्रत्युत्तराचा अधिकार. पाकिस्तानचं म्हणणं. इस्रायल अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्याचा सोनिया गांधींकडून निषेध. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता. सोनिया गांधींचं वक्तव्य. तर सुनियोजितपणे इराणवासियांची हत्या सुरू. सोनिया गांधींचा. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा. तेल अवीव आणि हैफांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला. इराणने आंतरखंडीय क्षेपणास्त्रांनी केला हल्ला. 25 क्षेपणास्त्रांनी इराणचा इस्रायलवर मारा. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडून 2 वेळा क्षेपणास्त्रांचा मारा. हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये सायरनचे आवाज. इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा. हल्ल्यांमुळे इस्रायलमध्ये मोठं नुकसान. क्षेपणास्त्रांमुळे अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्याचा व्हिडिओ समोर. इराणने प्रत्युत्तराचा प्रयत्नही करू नये. अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. इराणने प्रत्युत्तर दिल्यास आजच्यापेक्षा मोठा हल्ला. ट्रम्प यांचा इशारा. अमेरिकेकडनं इराणच्या फोर्डो, नातांज आणि इस्फहान या 3 आण्विक तळांवर हल्ले. ही शांततेची वेळ असून युद्ध थांबवण्याचा ट्रम्प यांचा इराणला इशारा. अमेरिकेला आता अभूतपूर्व प्रत्युत्तर मिळेल. इराणच्या सर्वोच्च नेत्यांनी दिला इशारा. कधी झालं नाही असं अमेरिकेचं नुकसान होईल. इराणच्या सर्वोच्च नेत्यांचा इशारा. आता उत्तर देण्याची आमची पाळी. इराण इंटरनॅशनल वृत्तपत्रातनं इशारा. आधी बहरीनमधल्या अमेरिकेच्या नौदल तळांवर हल्ला करा. इराणचा इशारा. हल्ल्यानंतर ट्रम्प यांचं देशाला उद्देशून भाषण. इराण मध्य आशियातील दहशतवाद्यांचा सर्वात मोठा पोशिंदा असल्याचा आरोप. इराणला शांततेच्या मार्गाने जावंच लागेल असा इशारा. तुम्ही युद्ध सुरू केलं, आम्ही शेवट करू. इराणची सरकारी चॅनलद्वारे धमकी. प्रत्येक अमेरिकन आणि त्यांचा जवान आता आमचं लक्ष्य. इराणची अमेरिकेला धमकी. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर येमेनची इराणच्या बाजूने उडी. अमेरिकेच्या जहाजांवर हल्ला करण्याची घोषणा. लाल समुद्रातील जहाजं हटवा. अमेरिकेला इशारा. जहाज आणि युद्धनौकांवर हल्ल्याची येमेनची धमकी. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनींकडून उत्तराधिकाऱ्यांची नावं जाहीर. मात्र त्याचा मुलगा मोजिन यांचं नाव नसल्यानं इस्रायल इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्त्वाची. इस्रायलच्या हल्ल्यात इराणमध्ये आतापर्यंत 865 जणांचा मृत्यू. 3396 जण जखमी झाल्याची माहिती. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. इस्रायल इराण युद्धाचा आज 10वा दिवस. युद्धात आतापर्यंत इराणमध्ये 657 आणि इस्रायलमध्ये 24 लोकांचा मृत्यू. इराणचे आणखी 2 इराणी लष्करी कमांडर मारल्याचा इस्रायलचा दावा. अमेरिकेचा इराणवर हल्ला. हल्ल्यानंतर बहरीनने आपल्या बहुतेक नागरी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या दिल्या सूचना.
इस्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायली हवाई क्षेत्र बंद. इराण इस्रायल संघर्षात अमेरिकेने उडी घेतल्यानं संघर्ष आणखी चिघळला. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठीचं ऑपरेशन सिंधू सुरूच. 290 भारतीय दिल्लीत दाखल. आतापर्यंत 1117 जण भारतात पोहोचले. बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान सुरू. दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपच्या स्वतंत्र पॅनलमुळे काटेकी टक्कर. पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी लढत. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांचं श्री निलखंडेश्वर पॅनल, भाजपचे सहकारी बचाव शेतकरी पॅनल, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बळीराजा सहकारी बचाव पॅनल आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचं पॅनल अशी चौरंगी लढत. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसाठी अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसाठी सुप्रिया सुळेंनी बजावला मतदानाचा हक्क. दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपच्या स्वतंत्र पॅनलमुळे यंदा काटेकी टक्कर. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसाठी विरोधातील सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या रंजनकुमार तावरेंचं मतदान. चेअरमन पदासाठी अजितदादांना चंद्रराव तावरेंचं आव्हान. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसाठी तावरेंनी बजावला मतदानाचा हक्क. दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपच्या स्वतंत्र पॅनलमुळे यंदा काटेकी टक्कर. निधीची चणचण सांगणारे अजित पवार माळेगाव साखर कारखान्यासाठी 500 कोटी कुठून देणार? संजय राऊतांचा सवाल. साखर कारखान्यासाठी अजित पवार ठाण मांडून बसल्याचे आहे टोला. रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना राष्ट्रवादी वाद चव्हाट्यावर. सुनील तटकरेंची सर्व अघोरी विद्या बाहेर काढणार. शिवसेना आमदार महेंद्र दळवींचा इशारा. तटकरेंनी आम्हाला डावपेच शिकवू नयेत, आम्ही स्वाभिमानी आहोत. आमदार दळवींचं वक्तव्य. तर तटकरेंनी सबुरीने गरिबाला न्याय द्यावा आणि पालकमंत्री पदासाठी मोठं मन करावं असाही टोला. पक्षातले नेते सोडून गेले नाही तेव्हा कळलं नाही, मग जनमत काय कळणार? मनसे नेते संदीप देशपांडेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका. बोलबच्चन करून उपयोग नाही, रस्त्यावर उतरून काम करणाऱ्यांची गरज. देशपांडेंचा खोचक सल्ला. घरातील कर्त्या पुरुषाच्या जीवनाचा दिवा विझल्यावर कर्जमाफी देणार का? संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांना खोचक सवाल. महायुती सरकार आल्यापासून वर्षभरात 2000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. राऊतांचा. लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेंचे सरकारवर ताशेरे. 1,500 रुपयांनी सामाजिक परिवर्तन झालं का? सुळेंचा सवाल. तर महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सरकारचे प्रयत्न हवेत. सुळेंचं वक्तव्य. सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द पाळला नाही. लाडकी बहीण योजनेवरून खासदार संजय राऊतांचे सरकारवर ताशेरे. हिंदुत्व ही मूल्याधिष्ठित जीवनशैली आहे, त्यामुळे केवळ भगवा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरणं हिंदुत्व नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. तर काँग्रेसने हिंदुत्वाचा अर्थ चुकीचा लावल्याचा गडकरींकडून आरोप. आतापर्यंतचं काम केवळ न्यूज रील असून 2029 ची निवडणूक रिअल फिल्म असेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मुलाखतीत वक्तव्य. यावेळी निवडणूक लढवण्यासंदर्भात पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचंही केलं स्पष्ट. पुण्यातल्या बालेवाडीत शिवसेना युवा सेनेचा वार्षिक मेळावा 12 जुलैला होणार. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील नेते विभागानुसार मार्गदर्शन करणार असल्याची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 25 जूनला भंडाऱ्यामध्ये. विधानसभा निवडणुकीनंतर भंडाऱ्यात एकनाथ शिंदेंची आभार सभा. भोंडेकर यांना निवडून दिल्याबद्दल शिंदेंची आभार सभा. ठाण्याच्या टेंभी नाका परिसरात ठाकरेंना डिवचणारे बॅनर. कम ऑन सेव्ह मी असं म्हणाले असते तर शिंदे मदतीला आले असते. बॅनरवर लिहिलेल्या आशयावरून ठाकरेंवर खोचक टीका.